नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आज आपण मानसशास्त्र विषयाची जी आपली पीडीएफ आणि मराठीची पीडीएफ बाकी आहे ती कंप्लीट करणार आहोत. याच्यामध्ये 2 तास आज लेक्चर असणार आहे, कारण सोमवारी मंगळवारी जरा फॅमिली प्रोग्राम असल्यामुळे मला शक्य नाही. आता वाचन कोणी करतंय का? नंतर मला एक्सप्लेन करता येईल. आहे कोणाला शक्य वाचणं? मी वाचते सर. कोण वाचतंय? राजश्री. राजश्री पिंगळे मॅडम, वाचा वाचा. विकास हा झपाट्याने होत असतो. एक मिनिट. अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव घ्या, कारण ते ऑलरेडी आपलं झालेलं होतं. ओके. अनुवंशिकता व पर्यावरणाचा प्रभाव. वंश परंपरेनुसार जे गुणदोष आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होत असतात त्यांना अनुवंशिकता असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. त्यापैकी एका जोडीला लैंगिक गुणसूत्र असे म्हणतात. पुरुष पेशींमध्ये क्ष आणि य या 2 प्रकारची लैंगिक गुणसूत्रे आढळतात. तर श्री बीजामध्ये फक्त क्ष या एकाच प्रकारची लैंगिक गुणसूत्रे आढळतात. जेव्हा क्ष आणि क्ष या लैंगिक गुणसूत्रांचा संयोग होतो तेव्हा मुलगी जन्माला येते. जेव्हा क्ष आणि य या लैंगिक गुणसूत्रांचा संयोग होतो तेव्हा मुलगा जन्माला येतो. पुरुषांच्या जननपेशीमध्ये क्ष आणि य गुणसूत्र असण्याची शक्यता 50% असते. म्हणून वास्तविक मुले व मुली यांचे लोकसंख्येतील प्रमाण बहुतांशी सारखे असावे, अशी निसर्गाची योजना असावी. मेडेलचे नियम. मेडेलने अनुवंशिकतेची पुढील तत्वे शोधून काढली. एका जातीतील सर्व प्राण्यांच्या गुणधर्मामध्ये सातत्य आढळते. गुणसूत्रांद्वारे अनुवंशिकतेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत काही गुणधर्म संक्रमित होत असतात. 2. प्रत्येक व्यक्तीच्या पेशींमधील गुणसूत्रे हे जोड्यांमध्ये स्थिर असतात. त्यापैकी एक गुणसूत्र अधिक प्रभावी व दुसरा सौम्य असतो. संयोगाच्या वेळी कोणते गुणसूत्र प्रभावी ठरते हा एक योगायोग असतो. यालाच भिन्नतेचे तत्व असे म्हणतात. 3. अनुवंशिकतेचे संक्रमण हे बरेच गुंतागुंतीचे असते. 4. अनुवंशिकता केवळ आई वडिलांमधूनच नव्हे तर मागील काही पिढ्यांमधून संक्रमित होत असते. उदाहरणार्थ फ्रान्सिस गॉल्टनच्या मते गुणधर्माचे प्रमाण पुढील प्रमाणे आढळते. आई वडिलांकडून मिळालेले अनुवंशिक गुण एकास 2, आजोबा आजीकडून मिळालेले अनुवंशिक गुण एकास 4, पणजोबा पंजीकडून मिळालेले अनुवंशिक गुण एकास 8. त्यामुळे अनेकदा मुलांमध्ये काही गुण आई वडिलांपेक्षा भिन्न पण आजी आजोबा काका इत्यादींसारखे असतात. 5. मध्यम प्रमाणाकडे वळण्याची प्रवृत्ती ही अनुवंशिकतेचे एक तत्व आहे. उदाहरणार्थ काही वेळा असामान्य आई वडिलांची मुले सर्वसामान्य प्रवृत्तीची असतात. अनुवंशिकतेमुळे शारीरिक भिन्नता प्राप्त होते. अनुवंशिकतेचा बुद्धीवर काही प्रमाणात प्रभाव पडतो. मधुमेह, हृदयरोग इत्यादींसारखे रोग सुद्धा अनुवंशिकतेमुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरतात असे मानले जाते. वातावरणाचा परिणाम. वातावरणाचे प्राकृतिक वातावरण, वैयक्तिक वातावरण व सामाजिक वातावरण हे 3 प्रकार असतात. 1. प्राकृतिक वातावरण. नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम शरीरयष्टीवर व मानसिकतेवर होत असतो. उदाहरणार्थ काश्मीरमधील थंड प्रदेशातील लोक उंच, गोरे व देखणे आढळतात. 2. वैयक्तिक वातावरण. आई वडील व कुटुंबातील संस्कृती व घरगुती वातावरणामुळे मुलांच्या स्वभाव, प्रवृत्तीत व व्यक्तिमत्वात फरक आढळतो. पालकांच्या अनुकरणाद्वारे मुले शिकतात. शैक्षणिक महत्त्व. 3. सामाजिक वातावरण. आपले घर, परिसरातील संस्था, गाव, शहर, संगत इत्यादींचा परिणाम मुलांवर होतो. सामाजिकरण. कोणतीही व्यक्ती समाजाचा एक घटक असतो. समाजात वर्तन करीत असताना काही सामाजिक नियम पाळावे लागतात.
आपल्या वर्तणुकीमध्ये योग्य ते बदल समायोजन करावे लागते. माणसाला जीवन जगत असताना अनेक समस्या असतात, अनेक प्रश्न असतात. यामधूनच व्यक्तीची घडण होत असते. व्यक्तीची जडणघडण होताना आणि जीवनात जगताना व्यक्ती गरीब असो, श्रीमंत असो, काळा असो, गोरा असो, त्याला समायोजन हे करावेच लागते. समायोजनातून जीवन सुसह्य होत असते. जसे ऋतू बदलला की प्राणी मात्राला त्या ऋतूप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो, म्हणजेच नैसर्गिक समायोजन करावे लागते. ज्याला यामध्ये समायोजन करता येत नाही त्याला त्या ऋतूंमध्ये जीवन जगणे असह्य होते. मग कृत्रिमरित्या समायोजनाचे मार्ग शोधावे लागतात. सामाजिक समायोजनाचे देखील त्याचप्रमाणे आहे. व्यक्ती, कुटुंब, समाजात राहतो. समाजात राहताना आचार, विचार, भौतिक बाबींची देवाणघेवाण करावी लागते. एखादी गरज अपुरी राहिली की मनुष्य नाराज होतो, खिन्न होतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे हे सर्वात महत्त्वाचे असते. कारण जीवन हे एक ॲडजस्टमेंट आहे. विद्यार्थ्याच्या बाबतीत देखील हेच आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत व नंतरही समायोजन साधावे लागते. घरची परिस्थिती, शाळेतील परिस्थिती यात भिन्नता असते. घरच्या वातावरणाप्रमाणे मुलाला शाळेत मनमानी पद्धतीने राहता येत नाही. त्या ठिकाणी शाळेची शिस्त, शिक्षकांची बंधने असतात. अभ्यासक्रमातील घटक समजला नाही तर तो समजून अभ्यासातील घटक समजला नाही तर तो समजून घेण्यासाठी समायोजन आले. वर्गमित्रांशी समायोजन आले. अशा प्रकारे विविध बाबतीत समायोजन करावे लागते. म्हणून सामाजिक समायोजनाचा देखील अध्ययनावर परिणाम होत असतो. समायोजनाचा ढोबळमानाने आपण तडजोड करणे, जुळवून घेणे असा अर्थ लावतो. इंग्रजीमध्ये ॲडजस्टमेंट हा त्यासाठी शब्द आहे. तडजोड करताना स्वतःशी तसेच कुटुंबाशी, समाजाशी, परिस्थितीशी इत्यादींबरोबर आपणाला तडजोड करत जीवन जगावे लागते. शाळेत मुलांना देखील अशी तडजोड करावी लागते. जसे एखादा विषय नव्याने समाविष्ट होत असेल तर तो समजत नाही, पुढच्या वर्गात गेल्यानंतर सुरुवातीला अभ्यासक्रम समजत नाही इत्यादी. सामाजिक समायोजन ही अखंड चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये व्यक्ती समाज, व्यक्ती व समाजाशी निगडीत अन्य घटक यांच्यामध्ये परस्पर समन्वय साधला जातो. याला सामाजिक समायोजन असे म्हणतात. अध्ययनार्थाच्या बाबतीत सामाजिक समायोजनाचा विचार केल्यास विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी परिस्थिती, विद्यार्थी कुटुंब, विद्यार्थी समाज, विद्यार्थी अभ्यासक्रम इत्यादी समन्वय साधावा लागतो. परस्परात अनुकूल संबंध निर्माण करावा लागतो व त्यातूनच अध्ययन प्रक्रिया चांगली चालते. म्हणूनच अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये समायोजनाचाही समावेश होतो. अध्ययनासाठी शाळा चांगली आहे, मित्र आहेत, अभ्यासक्रम समजतो आहे, शिक्षक चांगले आहेत, पण शाळेत मन रमत नाही तर अध्ययन कसे होईल? त्यासाठी या गोष्टींशी समायोजन साधणे गरजेचे असते. शैक्षणिक महत्त्व. शाळा म्हटले की विविध जाती, धर्माचे, विविध कुटुंबातील, विविध प्रवृत्तीचे गरीब श्रीमंत विद्यार्थी एकत्र येतात. या सर्वांशी मिळते-जुळते घेणे गरजेचे असते. समायोजन साधणे गरजेचे असते. काही मुले एकलकोंडी, काही मुले मनमिळावू, काही मुले सामान्य बुद्धीची, काही असामान्य बुद्धीची असतात. या सर्वांचे समायोजन शिक्षकाला साधावे लागते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न दुखवता समायोजन साधून अध्ययन करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले पाहिजे. अध्ययनातून विशिष्ट उद्दिष्टपूर्तींच्या दिशेने प्रयत्न करावे. सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय ऐक्य यातून निर्माण करता येते. अध्ययनामध्ये मन समाधानी असेल तर सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालेल. त्यासाठी मुलांच्या मनाला विरंगुळा निर्माण केला पाहिजे. अभ्यासक्रमाबरोबर नैतिक, वैचारिक, सांस्कृतिक अशी विचारधारा मुलांमध्ये निर्माण करावी. शिक्षणात समाजाचा सहभाग. समाज हा शिक्षणाचा उपभोक्ता आहे.
त्यामुळे समाज, प्रसारमाध्यमे, पालक संघ, इतर स्वयंसेवी संघटना अशा विविध मार्गांनी समाजाचा सहभाग मिळवणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत काही प्रकारचे साधन, स्रोत हे सहजी मिळत नाहीत. उदाहरणार्थ, कला विषयासाठी स्वतंत्र शिक्षक मिळणे हे अवघड जाते. त्याकरता समाजामध्ये चित्रकला, संगीत, शिल्प अशा गोष्टी येणारे नागरिक शाळेशी जोडून घेणे आणि मुलांना त्यांच्या कौशल्याचा फायदा मिळवून देणे हे नियोजन करता येईल. यासाठी शाळेने समाजाशी नाते जोडणे हे महत्त्वाचे असते. समाजाला शाळा आपली वाटावी यासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शाळेने पुढाकार घेणे हे घडले पाहिजे. समाजाशी संवाद घडण्याची प्रक्रिया सतत चालू राहील हे शाळेने पाहिले पाहिजे. नगरपालिका, नगर परिषद, पंचायतीने कामात शाळेला कोणती मदत देता येईल याचा विचार आणि कृती करणे गरजेचे आहे. यासाठी गावाची जत्रा, गावाचे विशेष उत्सव अशा गोष्टींना स्वयंसेवक लागतात, ते शाळेने पुरवावेत. अशा संधी शोधणे आणि पुढाकार घेणे यासाठी शाळांनी व्यवस्थापकीय कौशल्याचा वापर करावा. केवळ घेणारे न घे न होता देणारेही व्हायला हवे, हे सूत्र ध्यानात ठेवले पाहिजे. समाजाच्या विविध क्षेत्रातील ज्ञानविषयक गरजा भागवण्याची भूमिका शाळेला घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शेती, आरोग्य यासारख्या क्षेत्रातील नवीन माहिती ही देण्याने समाजाला शाळा आपली वाटते. शाळा आणि समाज हे एकमेकांना पूरक म्हणून एकमेकांच्या सहकार्याने वागू लागले की समाजाच्या गरजा भागविणारे शिक्षण आणि शिक्षणाकडे लक्ष पुरविणारा समाज हे सहभागातून अपेक्षित असल्याने नाते विकसित होणे शक्य होईल. त्यामुळे शिक्षण समाजाशी सुसंगत आणि समाज शिक्षणाशी सुसंगत असे चित्र निर्माण होईल. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. बघा, एक महत्वाचा टॉपिक आज मॅडमने वाचलाय, पिंगळे मॅडमने. अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा काय प्रभाव होतो, इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. आता आपल्याला माहिती आहे की वंश परंपरेनुसार जे काही गुणदोष आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होत असतात त्यांना आपण हेरिडिटी किंवा अनुवंशिकता असं म्हणतो. तर साधारणपणे आई वडिलांना जे काही गुण प्राप्त होतात त्यामागे सायन्स आहे आणि ते क्रोमोझोम्सचं सायन्स आहे. तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. 23 दुने 46 गुणसूत्र असतात. त्यामध्ये एक जोडी जी असते, म्हणजे 22 जोड्या ह्या नॉन सेक्शुअल आहेत. एक जोडी सेक्शुअल आहे, जी सेक्स हार्मोन्सची आहे, क्रोमोझोम्सची आहे, जी लिंग ठरवत असते, म्हणजे जन्माला येणारा मुलगा आहे की मुलगी हे ठरवत असते. तर साधारणपणे पुरुषांच्या पेशीमध्ये विचार जर केला तर एक्स आणि वाय हे दोन सेक्शुअल क्रोमोझोम्स असतात, लैंगिक गुणसूत्रे असतात. तर स्त्री बीजामध्ये फक्त एक्स नावाचं क्रोमोझोम असतं. मग ज्यावेळेस पुरुषांचा एक्स आणि स्त्रीचा एक्स एकत्र येतो त्यावेळेस मुलगी जन्माला येते. आणि पुरुषांचा वाय क्रोमोझोम आणि स्त्रियांचा एक्स क्रोमोझोम, आता स्त्रियांमध्ये ऑलरेडी दोन्ही जे क्रोमोझोम आहेत ते एक्स असतात. म्हणजे उद्या उठून कोणी जर म्हटलं की जन्माला येणारा मुलगा आहे का मुलगी आहे हे कोणावर अवलंबून आहे, तर ते स्त्रीवर मुळीच अवलंबून नाहीये, ते पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून आहे. म्हणून जुन्या काळी की वंशाला दिवा हवा म्हणून स्त्री जबाबदार असा जो प्रकार होता तो तो तसा नाहीये. सर्वस्वी जी काही नैसर्गिक रचना आहे ती पुरुषांमध्ये आहे. कारण पुरुषांमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात, तर स्त्रियांमध्ये एक्स एक्स हे दोन क्रोमोझोम असतात. ही गोष्ट मात्र प्रकर्षाने सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तो गोड गैरसमज आहे. कुठल्याही दवाखान्यात जा, दवाखान्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की जन्माला येणारा मुलगा की मुलगी हे ठरवण्याचा अधिकार पूर्णतया हा कोणाचा असणार आहे, तर पूर्णतया हा अधिकार जो आहे तो पुरुषांकडे आहे किंवा पुरुषांमध्ये तशा प्रकारची रचना आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आपण बघूया की साधारणपणे या दोन क्रोमो, आता मी तुम्हाला माहिती दिली की या दोन क्रोमोझोमच्या संदर्भात. त्यानंतर पुढे आहे जेव्हा एक्स आणि वाय या दोन
क्रोमोझोमचा एकत्र येतात एक्स आणि वाय, तेव्हा मुलगा जन्माला येतो. आणि एक्स एक्स म्हणजे क्ष आणि क्ष एकत्र आले तर मुलगी जन्माला येते. बेसिकली निसर्गाने अशी रचना केली की पुरुषांच्या जनन पेशीमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम्स ठेवण्याची का ठेवले असावे, तर त्याच्या मागचा हेतू असा आहे की जेणेकरून या समाजाची निसर्गाची रचना अशी असावी की पुरुष आणि महिला म्हणजे नर आणि मादी दोघांची संख्या सारखी असावी, अशी निसर्गाची योजना असावी. म्हणून निसर्गाने त्या प्रकारची रचना पुरुष जनन पेशीमध्ये केलेली आहे. आता ग्रेगार मेंडल जो होता तो मेंडलचे काय नियम आहेत बघा. आता कोणाला माहितीये का ग्रेगर मेंडलने कुठल्या झाडावर प्रयोग केला होता माहितीये? तुम्ही 12वी सायन्सला असाल तर तुम्हाला माहिती असेल. ग्रेगर मेंडलने कुठल्या झाडावर प्रयोग केला होता? वाटाण्याचे. अगदी बरोबर. तर पीज अर्थात वाटाण्याच्या रोपट्यांवर प्रयोग त्याने केला होता. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ग्रेगार मेंडल याने अनुवंशिकता शोधून काढली. आता त्याने काय काय प्रिन्सिपल्स, काय काय तत्व शोधून काढले, तर तो असं म्हणतो की एका जातीतील सर्व प्राण्यांच्या गुणधर्मामध्ये कंटिन्युटी आढळते, सातत्य आढळते. गुणसूत्रांद्वारे अनुवंशिकतेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत काही गुणधर्म काय होतात, ट्रान्समिट होतात, संक्रमित होतात. प्रत्येक व्यक्तीच्या पेशीमधील गुणसूत्रे हे जोड्यांमध्ये स्थिर असतात. त्यापैकी एक गुणसूत्र हे त्यापैकी एक गुणसूत्र हे प्रभावी असते, तर एक गुणसूत्र हे सौम्य असते. त्यानंतर असं म्हटलंय त्यांनी की संयोगाच्या वेळी कोणते गुणसूत्र प्रभावी ठरते, हा एक योगायोग असतो. यालाच भिन्नतेचे तत्व म्हणतात. म्हणून एक एका कुटुंबामध्ये जन्माला येणारे दोन्ही भाऊ किंवा बहीण सारखे का नसतात, तर हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि जेव्हा ट्विन्स जन्माला येतात त्यावेळेस संयोगाच्या वेळेस आलेली गुणसूत्र कदाचित ती सारखी असतात, म्हणून जुळी मुलं जवळपास सारखी दिसतात. मात्र इतर वेळेस कुठलं गुणसूत्र प्रभावी ठरेल याच्यावर या सगळ्या गमती असतात. अनुवंशिकतेचे संक्रमण हे कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचं आहे. मागील काही पिढ्यांपासून हे संक्रमण होत असतं. फ्रान्सिस गॉल्टन नावाचा शास्त्रज्ञ तर असं म्हणतो की आई वडिलांकडून मिळालेले अनुवंशिक गुण हे 1/2 असतात. आजी आजोबांकडून हे 1/4 असतात. 1/2 म्हणजे समजा 100% धरलं तर 50% गुण आई वडिलांकडून असतात. 1/4 म्हणजे 25% गुण आजी आजोबांकडून असतात. आणि पुन्हा 1/8 म्हणजे जे 12.5% आहेत, ते 12.5% पणजी पंजोबा यांच्याकडून आलेले असतात. त्यामुळे अनेकदा मुलांमध्ये काही गुण आई वडिलांपेक्षा भिन्न पण आजी आजोबा काका यांच्यासारखे असतात. मध्यम प्रमाणाकडे वळण्याची प्रवृत्ती हे अनुवंशिकतेचं तत्व आहे, अतिशय महत्वाचं आहे. काही वेळा असामान्य आई वडिलांची मुले सर्वसामान्य वृत्तीची असतात. म्हणजे बेसिकली काय होतं की अनुवंशिकतेचं तत्व असं आहे की मध्यम प्रमाणाकडे वळणं म्हणजे नॅचरल पुरुष कसा आहे, नॅचरल स्त्री कशी आहे, तसं होण्यासाठीचा निसर्गाचा नियम किंवा अनुवंशिकतेचा नियम असतो. उदाहरणार्थ असामान्य आई वडील असतील तर त्यांची मुले ही सर्वसामान्य प्रवृत्तीची असतात. अनुवंशिकतेमुळे शारीरिक भिन्नता प्राप्त होते. अनुवंशिकतेचा बुद्धीवर काही प्रमाणात प्रभाव पडतो. आता तुम्हाला माहिती आहे की काही जे डिसीज आहेत, उदाहरणार्थ डायबिटीस आहे, हार्ट अटॅक आहे किंवा हृदयरोगाचे सारखे आजार जे आहेत, कॅन्सर आहे, कर्करोग आहे, त्यातले काही जे काय म्हणतात त्याला, काही टाईपचे कॅन्सर जे आहेत, किंवा काही मधुमेह आहे, हृदयरोग आहे, अशा प्रकारचे आजार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. आता बघूया वातावरणाचा काय परिणाम होतो, इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट. तर वातावरणाचे 3 प्रकार मानसशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. एक प्राकृतिक वातावरण आहे, एक वैयक्तिक वातावरण आहे, एक सामाजिक वातावरण. आता प्राकृतिक म्हणजे काय, प्रकृती म्हणजे निसर्ग. निसर्गाच्या शरीरयष्टीवर मानसिकतेवर परिणाम होतात. उदाहरणार्थ काश्मीरमधले थंड प्रदेशातले लोक उंच असतात, गोरे असतात आणि देखणे आढळतात, कारण ते पूर्णतः निसर्गामध्ये राहत असल्यामुळे त्यांना तशा प्रकारचं वातावरण, तिथलं खाद्यान्न त्या प्रकारचं मिळत असतं. वैयक्तिक वातावरण कुटुंबामध्ये आई वडिलांची संस्कृती कशी आहे, त्यांचं कुटुंब कसं आहे, याचा मुलांच्या स्वभाव प्रवृत्तीत आणि व्यक्तिमत्वात फरक आढळतो. आणि मुलं हे पालकांच्या अनुकरणाद्वारे शिकत असतात. त्यानंतर आहे सामाजिक वातावरण, आपलं घर, परिसरातील संस्था, गाव, शहर, संगत या गोष्टींचा परिणाम मुलांवर होत असतो.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सामाजिकीकरण, सोशलायझेशन. सोशलायझेशन काय तर बेसिकली सामाजिक नियम. समाजाने काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत, त्या मर्यादांचं पालन करणं हे खऱ्या अर्थाने सामाजिकीकरण असतं. आणि हे सामाजिकीकरण करत असताना अनेक समस्या येतात. व्यक्तीची जडणघडण होताना कोणी गरीब असतो, कोणी श्रीमंत असतो, काळा असो, गोरा असो, सगळ्यांचं समायोजन करावंच लागतं. आणि या समायोजनातूनच जीवन हे सुसह्य होतं. जसं ऋतू बदलला की प्राणी मात्राला ऋतूप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो. निसर्गाशी समायोजन करावं लागतं. पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचे कपडे, हिवाळ्यामध्ये हिवाळ्याचे कपडे, जसं आपण समायोजन करतो तसं कृत्रिमरित्या सुद्धा काही समायोजनाचे मार्ग शोधावे लागतात. सामाजिक समायोजन देखील महत्वाचे आहे. व्यक्ती कुटुंब समाजात राहतो. समाजात राहताना समाजातले आचार विचार, भौतिक बाबी यांची देवाणघेवाण करावी लागते. एखादी गरज अपुरी राहिली की मनुष्य नाराज होतो, खिन्न होतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे ही सर्वात महत्वाची असते. कारण जीवन एक ऍडजस्टमेंट आहे, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. अगदी पूर्व प्राथमिक पासून उच्च प्राथमिक नंतर समायोजन साधावं लागतं. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती यामध्ये भिन्नता असते. प्रत्येक मुलाला शाळेत मनमानीप्रमाणे राहता येत नाही. शाळेची शिस्त, शिक्षकांची बंधने, समाजाची बंधने त्याला पाळावी लागतात. वर्गमित्रांशी समायोजन करता आलं पाहिजे. हे सगळं ज्याला समायोजन करता आलं, अशा लोकांच्या सामाजिक समायोजनाचा देखील अध्ययनावर परिणाम होत असतो. समायोजनाचा ढोबळ मानाने आपण तडजोड करणे, जुळवून घेणे असा अर्थ लावतो. इंग्रजीमध्ये ऍडजस्टमेंट हा शब्द आहे. तडजोड करताना स्वतःशी, कुटुंबाशी, समाजाशी, परिस्थितीशी आपण तडजोड करत जीवन जगत असतो. शाळेत मुलांना देखील अशी तडजोड करावी लागते. जसे की एखादा विषय नव्याने समाविष्ट होत असेल तर तो समजत नाही, मग पुढच्या वर्गात गेल्यानंतर सुरुवातीला अभ्यासक्रम समजत नाही, तर तिथे सुद्धा विद्यार्थ्यांना समायोजन करावं लागतं. आणि एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर किंवा शिकवणारा शिक्षक कसा आहे या सगळ्या गोष्टींवर त्या मुलाला ते विषय समजण्यास मदत होते. सामाजिक समायोजन ही अखंड चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये व्यक्ती व्यक्ती, व्यक्ती समाजशी निगडीत अन्य घटक यांचा समन्वय साधला जातो. याला सामाजिक समायोजन म्हणतात. म्हणजे दोन व्यक्तींमधलं ऍडजस्टमेंट, व्यक्ती आणि समाजामधलं ऍडजस्टमेंट, व्यक्ती आणि समाजातल्या अन्य घटकांचा ऍडजस्टमेंट, यालाच सोशल ऍडजस्टमेंट किंवा सामाजिक समायोजन म्हणतात. अध्ययनार्थाच्या बाबतीत सामाजिक समायोजनाचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी विद्यार्थी समायोजन, विद्यार्थी शिक्षक समायोजन, विद्यार्थी परिस्थिती समायोजन, विद्यार्थी कुटुंब समायोजन, विद्यार्थी समाज समायोजन, विद्यार्थ्याचं अभ्यासक्रमाबरोबर समायोजन, हे सगळं समायोजन जर अनुकूल संबंध निर्माण झाला तर उत्तम आणि अध्ययन प्रक्रिया, लर्निंग प्रोसेस चांगली होते. म्हणून अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये समायोजनाचा समावेश होतो. अध्ययनासाठी शाळा चांगली आहे, मित्र आहेत, अभ्यासक्रम समजतो आहे, शिक्षक पण चांगले आहेत, पण शाळेत मन रमत नाही, तर अध्ययन कसे होईल? त्यासाठी मात्र ऍडजस्टमेंट करावीच लागते, समायोजन साधावंच लागतं. अतिशय छान मुद्दे आहेत बघा हे. त्यानंतर शैक्षणिक महत्व काय आहे? शाळा म्हटलं की विविध जाती धर्माचे, कुटुंबातले, गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात. मग या विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर समायोजन साधणं गरजेचं असतं. काही मुले एकलकोंडी, काही मनमिळावी, काही सामान्य बुद्धीची, काही असामान्य बुद्धीची असतात. या सर्वांचं समायोजन शिक्षकाला साधावं लागतं. मग यावेळी शिक्षकाने विद्यार्थ्यांना न दुखवता समायोजन साधून अध्ययन करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवावा, मैत्रीपूर्ण वातावरण तयार करावं, उद्दिष्ट पूर्तीची दिशा साध्य करावी. सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय ऐक्यतातून निर्माण झालं पाहिजे. विद्यार्थ्यांचं मन समाधानी असेल तर सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालेल. म्हणून मुलांच्या मनाला विरंगुळा निर्माण झाला पाहिजे. अभ्यासक्रमाबरोबर नैतिक, वैचारिक, सांस्कृतिक अशी विचारधारा मुलांमध्ये निर्माण करावी. आता हे शिक्षण घेत असताना समाजाचा सहभाग काय आहे? तर समाज हा शिक्षणाचा उपभोक्ता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सोसायटी काय आहे तर शिक्षणाचा उपभोक्ता आहे. त्यामुळे समाज, प्रसारमाध्यमे, पालक संघ, इतर स्वयंसेवी घटना, संघटना अशा विविध मार्गांनी समाजाचा सहभाग मिळवणं आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत काही प्रकारचे साधन स्रोत हे सहजासहजी मिळत नाहीत. उदाहरणार्थ कला विषयासाठी स्वतंत्र शिक्षक मिळणं अवघड जाते. त्याकरता समाजामध्ये चित्रकला, संगीत, शिल्प अशा गोष्टी येणारे नागरिक शाळेशी जोडून घेणे, मुलांना त्यांच्या कौशल्याचा फायदा मिळवून देणे, असं सुद्धा नियोजन करता येईल. यासाठी शाळेने समाजाशी नाते जोडणं महत्वाचं आहे. मग शाळेमध्ये वेगळे व्याख्यान आयोजित केले जातात.
वर्कशॉप आयोजित केले जातात, अनेक तज्ज्ञ मान्यवरांना बोलवलं जातं. याचं कारण काय? तर त्या विद्यार्थ्यांना सगळं आलं पाहिजे. समाजाशी संवाद घडण्याची प्रक्रिया सतत चालू राहील ही शाळेने पाहिले पाहिजे. नगरपालिका, नगर परिषद, पंचायतीने कामात शाळेला कोणती मदत देता येईल याचा विचार आणि कृती करणे गरजेचं आहे. यासाठी गावाची जत्रा, गावाचे विशेष उत्सव अशा गोष्टींना स्वयंसेवक लागतात, ते शाळेने पुरवले पाहिजे. अशा संधी शोधणे, पुढाकार घेणे आणि यातूनच मॅनेजमेंट स्किल विद्यार्थ्यामध्ये तयार होतं. केवळ केवळ घेणारे न होता देणारेही विद्यार्थी घडायला हवेत, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. समाजाच्या विविध क्षेत्रातील ज्ञानविषयक गरजा भागवण्याची भूमिका शाळेला घेणे आवश्यक आहे. शेती, आरोग्य यामधली नवीन माहिती समाजाला मिळावी. समाजाला शाळा आपली यातून वाटते. शाळा आणि समाज हे एकमेकांना कोरिलेटेड आहेत, परस्पर पूरक आहेत. एकमेकांच्या सहकार्याने जर वागले तर शिक्षणातून समाजाकडे, समाजातून शिक्षणाकडे एक नवीन नातं तयार होईल आणि समाजाला सुसंगत आणि समाज शिक्षणाशी सुसंगत, म्हणजे शिक्षण समाजाशी सुसंगत होईल आणि समाज शिक्षणाशी सुसंगत होईल, असं चित्र निर्माण होईल. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट काय आहे, अनुवंशिकता काय आहे, त्याच्यानंतर आपण हे जे प्रकार पाहिले, की जे प्राकृतिक वातावरण, वैयक्तिक वातावरण, हे जे प्रकार पाहिले, हा टॉपिक इथे पुढे घेऊया आपण. चला पुढे कोण वाचतंय अजून? आता अध्ययन सिद्धांतांचं वाचन करायचंय. कोण वाचतंय? वाचतंय कोणी? पंचवीस विद्यार्थी जॉईंट आहेत. कोणी वाचतंय का? माझा आवाज येतोय तुम्हाला? सर मी वाचते. खाली हा, तृप्ती मॅडम वाचताय ना? हो हो सर. ओके ओके, ठीक. सायकोडायनामिक थेअरी, सिगमंड फ्राइड, मॉरल डेव्हलपमेंट थेअरी, लॉरेन्स कोलबर्ग, सोशिओ कल्चरल थेअरी, लव वर्गोस, एरिक एरिक्सन, मानसशास्त्र, सायको सोशल थेअरी, एरिक एरिक्सन, बिहेवियरिस्ट थेअरी, बी.एफ. स्किनर, इकोलॉजिकल थेअरी, युरी ब्रॉनफेन ब्रेनर, मल्टिपल इंटेलिजन्स, हॉवर्ड गार्डनर, मंचुरेशन थेअरी, अर्नॉल्ड जेसेल, ह्युमॅनिस्टिक थेअरी, अब्राहम मॅस्लो, जॉर्जिन पियाजे. 1920 सालापासून पियाजे यांनी मुलांवर केलेल्या प्रयोगावर आधारित 1932 साली मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हे पुस्तक लिहिले. आपल्या अभ्यासामधून त्यांनी मुलांच्या मानसिक वाढीमधले 4 टप्पे मांडले. या सांगितलेली वये ही ढोबळ मानाने सरासरी होती. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यात थोडासा फरक असू शकतो. सर स्क्रोल. मात्र या टप्प्यामधला क्रम सर्वांमध्ये सारखाच दिसतो. वर्गीकरण करणे, संपूर्ण गोष्टीतला किंवा कल्पनेतला काही विशिष्ट भाग ओळखता येणे, माहितीचे रूपांतरण करणे, याला पियाजेने संक्रिया असे म्हटले जाते. पियाजेचे 4 टप्पे. अवस्था, संवेदीकारक, संवेदनात्मक, बुद्धिविकास अवस्था. उपअवस्था नंबर 1, चोखणे, गिळणे, प्रतिक्षिप्त क्रिया जास्त कार्यक्षम बनतात. त्यायोगे बालक परिस्थितीची समायोजना साधण्यात जास्त यशस्वी व्हायला लागते. वयोगट 0 ते 18 किंवा 24 महिने. उपअवस्था नंबर 2, साध्या साध्या कृती पुन्हा पुन्हा करू लागते, परंतु यामागे काही हेतू असेल असे दिसत नाही. नंबर 3, बाह्य परिस्थितीत रसपूर्ण स्थितांतरे घडतील. नंबर 4, बालक लहान लहान समस्या सोडवयास लागते. नंबर 5, प्रयत्न प्रमाद पद्धतीने परिस्थितीत हाताळण्याचा प्रयत्न करते.
नंबर 2 संक्रियापूर्व किंवा पूर्व क्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल. नंबर 1 पियाजे यांनी या अवस्थेला सांकेतिक वर्तनाची अवस्था, आत्मकेंद्रित अवस्था असेही म्हटले आहे. नंबर 2 भाषा संपादन हा या अवस्थेचा विशेष होय. नंबर 3 काठीला घोडा करणे, बाहुलीशी बोलणे, एखादी लाकडी पेटी मोटार समजून तोंडाने मोटारीचा आवाज काढून ती मोटार चालवणे. मूर्त संक्रियावस्था किंवा मूर्त क्रियात्मक, कॉन्क्रीट ऑपरेशन. नंबर 1 मानसिक प्रतिनिधित्व किंवा मानसिक प्रतिमांचा उदय व्हावयास लागतो. नंबर 2 आरक्षण घन पदार्थाचे प्रमाण स्थिर ठेवून त्याचे आकारमान बदलता येते, हे समजते. 7 ते 11 किंवा 12 वर्षापर्यंत. नंबर 3 संबंधात्मक पदे, लहान मोठे, आखूड लांब, हलकी जड इत्यादी पदे व त्यामधील संबंध समजतात. नंबर 4 वर्ग, अंतर्भाव, अखंड, खंडित भागांचा एकदम विचार करणे जमत नाही. नंबर 5 अनुक्रमण, वस्तूचे वजन, आकार याप्रमाणे वस्तू लावता येतात. आकारिक संक्रियावस्था किंवा औपचारिक क्रियात्मक अवस्था, फॉर्मल ऑपरेशन. नंबर 1 या अवस्थेत मुले अमूर्त अब्स्ट्रॅक्ट गोष्टीविषयी विचार करायला शिकतात. बीजगणितातील क्ष किंवा य हे काही प्रत्यक्षातले आकडे नसतात, तर कुठल्या तरी आकड्यांचे प्रतिनिधित्व करीत असतात हे कळतं. नंबर 3 वैज्ञानिक गोष्टी, त्यांची तत्वे, त्यांच्यातील संबंध लक्षात यायला लागतात, गृहीतके कळू लागतात. नंबर 4 कुठल्याही गोष्टीचे बाह्य स्वरूप, फॉर्म आणि तपशील, कंटेंट्स यामधील फरक कळतो. नंबर 5 एखाद्याचे विचार व प्रत्यक्षातील वागणूक यामधील परस्पर विरोध लक्षात येतो. लॉरेन्स कोलबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठातील शिकणाऱ्या प्राध्यापकांनी अनेकांवर प्रयोग करून त्याचा 6 टप्प्यांचा सिद्धांत मांडला. त्याला नैतिक विकासाचा सिद्धांत, थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट म्हणतात. आपल्या प्रयोगामध्ये त्याने हेन्स डायलेमा वापरला होता. हेन्स डायलेमा हा एक नैतिकतेच्या बाबतीतचा प्रश्न आहे. युरोपातील एका खीला शेवटच्या टप्प्यातील कर्करोग झालेला असतो. तिचा अंत जवळ आलेला असतो. त्यावेळी एक संशोधक नवीन औषधाचा शोध लावतो. या बाईचा नवरा हेन्स हा त्या संशोधकाकडे औषधासाठी जातो. तो संशोधक हेन्सला त्या औषधासाठी जास्त किंमत मागतो. तेवढे पैसे हेन्सकडे नसतात. या परिस्थितीत संशोधकाच्या घरात चोरी करून औषध पळवायचे अथवा बायकोला मरू द्यायचे हा प्रश्न उभा टाकतो. यालाच हेन्सची द्विधा मनस्थिती, हेन्स डायलेमा म्हणतात. कोलबर्गने वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील मुलांना वरील प्रश्न विचारून त्यांच्या उत्तराचा अभ्यास केला. जसे मुलांचे वय वाढत गेले तसे तसे त्यांच्या नैतिकतेचे टप्पे त्यांच्या अपेक्षाप्रमाणे बदलत गेले. नेक्स्ट पहिला टप्पा पूर्ण स्वार्थावर अवलंबून होता. जोपर्यंत आपण पकडले जात नाही तोपर्यंत चोरी करायला हरकत नाही, हा पहिला टप्पा होता. स्वार्थाऐवजी सगळ्यांनी एकमेकांशी कसे वागावे व शक्यतोवर सर्वांचे हित कसे साधावे हा शेवटचा 6वा टप्पा होता. त्याला युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल हे नाव दिले होते. या दोन्ही टोकांमध्ये इतर 4 वेगवेगळे टप्पे होते. नेक्स्ट प्रत्येक माणूस कोलबर्गच्या प्रत्येक टप्प्यातून जात नाही. एखादा माणूस मधील टप्पे सोडून पुढल्या टप्प्यावर जाऊ शकतो. एखाद्या भावनात्मक बुद्ध्यांक, इमोशनल कोशियंट. सर ते संपलेत का?
एखाद्या माणसाच्या नैतिकतेच्या विचारांप्रमाणेच त्यांची नैतिक कृती होईलच असे नाही, अशा स्वरूपाची टीकाकारांनी खोलवर केली. लेव वगोत्स्की लेव 1896 to 1934. लेव वगोत्स्की याने सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते कौशल्य प्राप्त शिक्षकाच्या सानिध्यात मूल प्रभावीपणे शिकते. त्यांनी 2 मुख्य तत्वे मांडली. नंबर 1, अधिक ज्ञानवंत असलेली इतर व्यक्ती, मोर नॉलेजेबल अदर, MKO. एखादे विशेष कार्य, प्रक्रिया अथवा संकल्पना इत्यादी संदर्भात उच्च क्षमता प्राप्त अथवा समज असलेल्या व्यक्तींसाठी त्यांनी MKO ही संकल्पना वापरली. ही व्यक्ती एक शिक्षक, एक प्रौढ, एक अनुभवी अथवा एक इलेक्ट्रॉनिक साधन सुद्धा असू शकतो. नंबर 2, सानिध्याद्वारे विकासाचे क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. विशिष्ट व्यक्तीच्या सानिध्यात मुले प्रभावीपणे शिकतात. उदाहरण, एखादा कूट प्रश्न किंवा कोडे प्रथम स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला खूप वेळ लागेल अथवा सोडवताही येणार नाही. मात्र वडिलांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो ते सोडवू शकेल. नेक्स्ट, वॅगोत्स्की हे पहिले मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी एखाद्या व्यक्तीच्या स्वगत प्रायव्हेट स्पीच हे महत्त्व कागदावर नोंदवले. त्यांच्या मते जी मुले मोठ्या प्रमाणात स्वतःशी बोलतात ती इतरांपेक्षा सामाजिक दृष्ट्या अधिक सक्षम असतात. वॅगोत्स्कीच्या कार्याचे प्रचलित रूप, अनुरूप अध्याय, रेसिप्रोकल टीचिंग. या पद्धतीमध्ये शिक्षक व विद्यार्थी परस्पर सहकार्याने 4 मुख्य कौशल्यांचा सराव करतात. सारांश काढणे, प्रश्न उपस्थित करणे, स्पष्टीकरण देणे व भविष्याचा अंदाज घेणे इत्यादी. जसे जसे वेळ जाईल तसे तसे शिक्षकांची भूमिका घटत जाते. आधारस्तंभ, स्कॅफोल्डिंग व उमेदवारांचा काळ, अप्रेंटिसशिप इत्यादी द्वारे शिक्षक अथवा तत्व नवशिक्याला मदत करतात. सामंजस्यपूर्ण अध्ययन, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग. मध्ये समूहातील सदस्य परस्परांना मदत करतात. प्रत्येक सदस्यांची क्षमता भिन्न असते. एखाद्या विशेष क्षमता प्राप्त व्यक्ती इतर व्यक्तींना मदत करते. बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, तर्कशुद्ध विचारसरणी, गणितीय आकडेमोड, भाषा कौशल्य इत्यादी प्रकारच्या बुद्धिमत्तेवर कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स अनेक दशके भर दिला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारित बुद्धी गुणांक काढला जातो. नेक्स्ट, बुद्धी गुणांक, इंटेलिजन्स कोशियंट, IQ, म्हणजे विद्यार्थ्यांचे मानसिक वय व जन्म वय ही तुलना करण्याची कल्पना होय. बुद्धी गुणांकालाच बुद्ध्यांक असेही म्हणतात. बुद्धी गुणांक मीन्स मानसिक वय किंवा शारीरिक वय मल्टिप्लाय 100. बुद्धी गुणांक 50 पेक्षा कमी असल्यास व्यक्तीची बुद्धी मनोदुर्बल मानली जाते. बुद्धी गुणांक 90 पेक्षा कमी असल्यास व्यक्तीची बुद्धी उपसामान्य मानली जाते. बुद्धी गुणांक 90 ते 100 पर्यंत असल्यास व्यक्तींची बुद्धी सामान्य मानली जाते. बुद्धी गुणांक 110 पेक्षा जास्त असल्यास व्यक्तीची बुद्धी शीघ्र बुद्धी मानली जाते. बुद्धी गुणांक 150 पेक्षा जास्त असल्यास व्यक्तींची बुद्धी प्रतिभा संपन्न मानली जाते. भावनात्मक बुद्ध्यांक, इमोशनल कोशियंट, व्यक्ती अंतर्गत व आंतरव्यक्ती बुद्धिमत्तांचे संकल्पनात्मक रूप असलेली आणि सिद्धांताच्या स्वरूपात अभ्यास गेलेली ही संकल्पना आहे. विविध प्रसंगी व्यक्ती किती भावना प्रधान होते किंवा समाजात वावरताना त्यांचा भावनिक प्रतिसाद कसा असतो हे याद्वारे अभ्यासता येते. मेंदूच्या क्रमशः विचार करण्याच्या क्षमतेचे मोजमाप म्हणजे बुद्ध्यांक किंवा बुद्धी गुणांक होय. तर मेंदूच्या संलग्न विचार क्षमतेचे मोजमाप म्हणजे भावनात्मक बुद्ध्यांक होय. कोणत्याही मनुष्याला यशस्वी व सुखी राहण्यासाठी या दोन्ही क्षमता संतुलित असणे आवश्यक असते. बुद्ध्यांक व भावनात्मक बुद्ध्यांकाचे 5 भाग करता येतात. हे 5 भाग म्हणजे आत्मभान, आत्मनियमन, प्रेरक शक्ती, दुसऱ्यांचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता व सामाजिक कौशल्य हे आहे. नेक्स्ट, आध्यात्मिक किंवा सामाजिक बुद्ध्यांक.
स्पिरिच्युअल और सोशल क्वेश्चन SQ. आध्यात्मिक बुद्ध्यांक हा बुद्धी गुणांक व भावनिक बुद्ध्यांक यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. आध्यात्मिक बुद्ध्यांकामुळे आपणास नवनिर्मितीची क्षमता मिळते, अंतर्स्फूर्ती मिळते. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे किंवा खंडित व्यक्तिमत्वाकडून एकसंध व्यक्तिमत्वाकडे वाटचाल करण्यासाठी याचा उपयोग होतो. भाग नंबर 1. आत्मभाव. व्याख्या. स्वतःची मनस्थिती किंवा भावना, प्रेरणाशक्ती व त्यांचे इतरांवर परिणाम जाणण्याची क्षमता. कसोटी. आत्मविश्वास, वस्तुनिष्ठता, आत्मपारक, आत्मकठोरता, विनोदी बुद्धी. नंबर 2. आत्मनियमन. अडथळा आणणाऱ्या किंवा खीळ घालणाऱ्या मनांच्या लहरी व भावनांचे आवेग काबूत ठेवण्याची क्षमता, पूर्वग्रह टाळून कृती करण्याआधी विचार करण्याची प्रवृत्ती. कसोटी. विश्वसनीयता, सचोटी, सहनशीलता, बदल करण्याची तयारी. नंबर 3. प्रेरक शक्ती. पैसा व प्रतिष्ठा या पलीकडच्या ध्येयांसाठी उत्साहाने, चिकाटीने झगडण्याची वृत्ती. कसोटी. उत्कट ध्येयासाठी संकटातही आशावाद, कर्तव्यनिष्ठा. नंबर 4. दुसऱ्यांचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता. दुसऱ्यांची भावनिक जडणघडण, भावनिक प्रतिसादानुसार त्यांच्याशी वागण्याची कसर. कसोटी. अलग विचारधारा बद्दल संवेदनशीलता, इतरांच्या गरजा पुरवणे. नंबर 5. सामाजिक कौशल्य. नातेगोती किंवा मैत्री संबंध जोपासण्याची कसब, मित्रमंडळ किंवा गोतावळा जमवण्याचा छंद, समान धर्मी लोकांना हेरून त्यांच्याशी मैत्र साधण्याची कौशल्य. कसोटी. परिवर्तन घडवण्यात अग्रेसर मन, वळवण्यात तरबेज, संघटन नेतृत्व करण्यात पटाईत. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. खूप वाचन केलं तुम्ही, छान वाचन केलं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. आता याच्यामध्ये कोणाची कोणती थिअरी आहे ते आपण प्रत्यक्ष वाचन करून घेऊ शकतात. तरी मी एकदा वाचतो. सायकोडायनामिक थिअरी, सिग्मंड फ्राइड. त्यानंतर याच्यामध्ये जर आपण विचार केला, मोरल डेव्हलपमेंट थिअरी, एक मिनिट.